विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं आजच्या तासामध्ये खूप स्वागत आहे. नुकतंच एक राज्य सरकारनं निर्णय घेतला आहे की सुपर मार्केटमध्ये वाईन विक्री होणार. माझा पूर्णतः या राज्य सरकारच्या निर्णयाला विरोध आहे. कारण असं जर केलं तर आपली जी काही शालेय जीवनाच्या ज्या आठवणी आहेत त्या सगळ्या दूषित होत्याल. जर शालेय जीवनाच्या आठवणी खूप छान ठेवायच्या असतील तर राज्य सरकारनं हा निर्णय अवश्य मागं घ्यावा. चला विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहूया 5वी स्कॉलरशिपमधील मराठी विषयाचं 9वं प्रकरण, वाक्याचे भाग, उद्देश व विधेय. चला बघा बरं काय दिले, लक्षात ठेवा. वाक्याचे 2 भाग असतात, उद्देश व विधेय. आता बघा, माझे 2 मित्र आहेत, अजय आणि विजय. आता अजय आणि विजयची ओळख होती ना तुम्हाला, तसंच हळूहळू उद्देश म्हणजे काय आणि विधेय म्हणजे काय हे सुद्धा तुम्हाला कळलं. समजलं मुलांनो? पहा पुढं, वाक्यातील क्रियापद कोणते आहे ते ओळखा. आता क्रियापद तर तुम्हाला माहीतच आहे, ओळखता येतच आहे. ज्याला शेवटी ने असते ते क्रियापद. खेळणे, बसणे, उठणे किंवा ज्या शब्दातून क्रिया दर्शवली जाते ती क्रियापद. समजलं? पुढं त्यानंतर क्रिया करणारा कोण आहे ते शोधा. एक क्रियापद शोधायचं आणि क्रिया करणारा कोण आहे ते शोधायचं. आता कसं शोधायचं हे सगळं हळूहळू समजते बरं का. जसं आता झाडाला आपल्याला उगवायचं असेल तर पहिल्यांदा बी टाकावं लागेल. बी टाकलं की मग हळूहळू त्याला पाणी दिलं की मग रोप होईल. हळूहळू बदल होतं ना, निसर्गाचा नियम आहे ना, आहे का नाही. पुन्हा त्याचे मोठ्या झाडात रूपांतर होते, पानं येतात, फुलं येतात, कच्चे फळं होतात आणि पुन्हा पक्के फळं होतात आणि पुन्हा तुमच्या हातात येते पिकलेलं फळ अचानकच पडतंय. समजलंय? तसंच हे बदल जे आहे ते बदल कायम असते, हे लक्षात ठेवा. म्हणजेच काय तर क्रिया करणारा कोण आहे ते शोधा. मग आता क्रिया करणारा शोधायचा. क्रिया करणारा हा मुख्य भाग उद्देशाचा असतो. शिवाय त्याच्या संबंधाने येणारे शब्दसुद्धा उद्देश भागात घ्यावेत. उरलेले सर्व शब्द विधेय भागाचे असतात. उद्देश भागानंतर विधेय भाग ठेवल्यास वाक्य व्याकरणदृष्ट्या बरोबरच असते. ते जर योग्य वाटत नसेल तर आपण उद्देश व विधेय भाग ओळखताना चूक करतोय. समजलं मुलांनो? बघा उदाहरणार्थ, हा नवीन शर्ट मला माझ्या आईने आणला. वाक्यातील क्रियापद कोणतं मग? आणला. बरोबर आहे का नाही? बरोबर आहे. आणणारी कोण आहे? बरोबर आहे. आता क्रिया करणारा कोण आहे? क्रिया करणारा कोण आहे म्हणजे आणलं, पण कुणी आणलं? आणणारं कोण आहे? तर त्याचं उत्तर आलं आई. म्हणून उद्देश भाग माझ्या आईने. मग आता ह्याच्यातला उद्देश भाग कोणता आला? माझ्या आईने. हे लक्षात आलं का? आणणारी कोण ह्या प्रश्नाचं जे उत्तर येते ते म्हणजे उद्देश भाग. माझ्या आईने हा नवीन टी शर्ट मला आणला. म्हणजेच काय? उद्देश कोण झालं रे? मग उद्देश झालं माझ्या आईने. समजलं? म्हणून उद्देश काय झाला? माझ्या आईने. माझ्या आईने हे उद्देश झाला आणि उरलेलं सगळं काय आहे? हा नवीन शर्ट आणला. हा नवीन शर्ट मला आणला. हा नवीन शर्ट मला आणला हे विधेय झालं. हे समजलं मुलांनो? चला आता हे पहिलं उदाहरण समजलं. दुसरं बघा काय दिले. समोरून अचानक गाडी आली. वाक्यातील क्रियापद. आता वाक्यातील क्रियापद कोण आहे? आली. येण्याची क्रिया पाहिली. मग आता येणारी कोण आहे? अरे कोण आली? गाडी आली. म्हणून उद्देश भाग गाडी. आता कोण या प्रश्नाचं जे उत्तर येतंय ते कोण? उद्देश. गाडी हे उद्देश आणि उरलेलं काय आहे? समोरून अचानक आली. समोरून अचानक आली हे काय झालं रे? विधेय. हे समजलं मुलांनो? चला आता पाहूया नमुना प्रश्न. बघा बरं मुलांनो, स्वाध्याय, वाक्याचे भाग, उद्देश व विधेय हे वाक्याचे भाग आहेत बरं का. उद्देश आणि विधेय. हे नमुना प्रश्न हे फार सोपं आहे बघा. नंबर 1, पुढील वाक्यातील उद्देश भाग ओळखा व त्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. आता काय ओळखायचे? फक्त उद्देश. नंबर 1, आमच्या वर्गातील वैभवी फार सुंदर नृत्य करते. मग आता सगळ्यात पहिल्यांदा काय शोधायचं रे? क्रियापद. मग क्रियापद कोण आहे?
क्रियापद आहे नृत्य करते, बरोबर आहे. मग आता नृत्य करते हे क्रियापद आहे. मग क्रियापदाला प्रश्न विचारा, कोण नृत्य करते? मग ही वैभवी. आलं का लक्षात? मग ही वैभवीचं विशेषण काय दिलेलं आहे? आमच्या वर्गातील वैभवी. नुसतं वैभवी नाही तर आमच्या वर्गातील वैभवी. लक्षात आलं का? मग आता हे झाला उद्देश. कारण क्रियापदाला कोण ना प्रश्न विचारला की जे उत्तर आलं ते उद्देश. म्हणून याचं उत्तर काय रे? पर्याय नंबर 1 आमच्या वर्गातील येईल का? चुकलं. पर्याय नंबर 3 फार सुंदर नृत्य करते, चुकलं. पर्याय नंबर 4 नृत्य करते, अरे हे तर क्रियापद आहे. मग आता उरलं काय? पर्याय नंबर 2 आमच्या वर्गातील वैभवी. हे मुलांनो, शिकवलेला भाग म्हणजे नमुना प्रश्न समजून सांगितलेला तुम्हाला समजला? चला आता दुसरा बघा. म्हणजे जे पुढचं शिकवायचं आहे भाग आपल्याला ते तर पुस्तकात स्पष्टीकरण नाही, पण जिथं स्पष्टीकरण आहे ते समजणं महत्त्वाचं आहे बरं का. बघा दुसरं, पुढील वाक्यातील विधेय भाग ओळखा. आता विधेय भाग ओळखायचा आहे व त्या पर्याय क्रमांकाची वर्तुळ रंगवा. फार सोपं आहे रे. आता विधेय ओळखायचा म्हणजे क्रियापदाला कोण न प्रश्न विचारलं की उद्देश मिळते आणि उद्देश सोडून उरलेलं विधेय. चला, माणसाने नेहमी समाधानी असावे. आता क्रियापद कोण आहे? असावे, बरोबर आहे. हे क्रियापद काय? असावे, बरोबर आहे. असणे, बरोबर आहे का नाही? मनाची स्थिती असणे म्हणजे असावे हे क्रियापद. मग आता कोण असावे? माणसाने. आलं का लक्षात? काय झालं रे? हे माणसाने. आता हे माणसाने कोण असावे? तर माणसाने. मग माणसाने हे काय झालं? उद्देश. हे माणसाने काय झालं? उद्देश. आणि उरलेलं काय झालं? विधेय. मग आता माणसाने नेहमी हे विधेय येईल का? चुकलं. कारण माणसाने हे उद्देश इथं आले पर्याय 1 मध्ये, चुकलं. नंबर 2 समाधानी असावे, अरे नेहमी शब्द गेलाच की, दुसरा पर्याय पण चुकला. तिसरा माणसाने समाधानी हे पण चुकलं. तिसरं करेक्ट उत्तर काय? मग नेहमी समाधानी असावे, नेहमी समाधानी असावे. कारण माणसाने हे काय आहे? उद्देश. म्हणून उरलेलं काय आहे? विधेय. हे समजले तुम्हाला प्रश्न? होते ना सोपे? चला आता आपण काय करूया? सरावासाठीचे प्रश्न सोडूया. फार सोपे आहेत. पाहूया सरावासाठीचे प्रश्न. प्रश्न पहिला, पुढे दिलेल्या वाक्यातील उद्देश भाग ओळखा व त्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. हे विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही सगळेजण हे प्रश्न सोडवणार आहेत बरं का आपल्यासोबत. पण तुम्ही काय करा? आता व्हिडिओला पॉज करा. व्हिडिओला पॉज करून हे सगळे सरावासाठीचे प्रश्न तुम्ही अगोदर स्वतः मनाने सोडवा आणि मनाने सोडवल्यानंतर मग पुन्हा व्हिडिओला प्ले करा आणि नंतर मग पहा. समजलं? चला मग तुम्ही सगळ्यांनी सोडवलेलं आहे असं समजतो मी. आणि आपण पहिला प्रश्न सोडूया. झोपडीत एका बाजूला 4-5 फाटक्या वाळका पडलेल्या होत्या. आता उद्देश शोधायचा आहे म्हणजे क्रियापदाला कोण न प्रश्न विचारायचं. मग क्रियापद कोण आहे गडे? शेवटी असते क्रियापद. मग शेवटी क्रियापद म्हणजे होत्या नाही आहेत, पडलेल्या होत्या. पडलेल्या होत्या हे क्रियापद आहे. मग आता पडलेल्या होत्याला प्रश्न विचारा, कोण पडलेलं होतं? वाळका. आता वाळका म्हणलं तर वाळका पर्याय आता आहे, पण वाळकाची माहिती सांगणारे शब्द ते पण यावे लागते, विशेषण. 4-5 फाटक्या वाळका. म्हणून ह्याचं उत्तर पर्याय नंबर किती मुलांनो? 3. पाहूया पुढचा. चला विद्यार्थी मित्रांनो, उद्देश शोधूया. दुसरा प्रश्न, पुस्तके नवनवीन गोष्टींची माहिती देतात. आता क्रियापद कोण आहे रे? मग माहिती देतात. मग माहिती देतातला प्रश्न विचारा, कोण माहिती देतात? पुस्तके. पर्याय वाचायची गरज नाही आपल्याला मुलांनो. आणि उत्तर आपलं आलं की मग पर्याय वाचायचे. नवनवीन गोष्टीचं चुकलं. पुस्तके हे करेक्ट आहे. म्हणून दुसऱ्याचं उत्तर पर्याय नंबर 2 माहिती येणार नाही. गोष्टींची माहिती हे पण नाही येणार. चला हे समजलं मुलांनो. तिसरा, सेनापती बापटांनी सफाईचे व्रत आयुष्यभर राबवले. मग आता मला सांगा, क्रियापद कोण आहे? राबवले. कुणी राबवले? बाबा बाबा बाबा, फारच हुशार झालात की रे तुम्ही. कुणी राबवले? तर सेनापती बापटांनी. म्हणून तिसऱ्याचं उत्तर पर्याय नंबर 1. 2 सफाईचे व्रत राबवले का? नाही, चुकलं. आयुष्यभर राबवले का? नाही, राबवले क्रियापदच आहे. म्हणून ह्याचं उत्तर क्रियापदाला कोण न प्रश्न विचारला, उत्तर आलं पर्याय नंबर 1. चला हे चौथा प्रश्न. फार सोपे रे. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात
सर्वांना प्रवेश मिळावा म्हणून साने गुरुजींनी उपोषण केले. मग आता केले हे नाही, भूतकाळी शब्द आहे. उपोषण करणे हे क्रियापद आहे. मग उपोषण केले हे क्रियापद झालं. मग क्रियापदाला प्रश्न विचारा, कोणी उपोषण केले? पप्पांनी रागवल्यामुळं मुलाने. असं नाही हा, हे पप्पांनी तुम्हाला रागवल्यावर तुम्ही घरी उपोषण करतात का? नाही. अलग लक्षात, भांडायचं बोलायचं पण उपोषण नाही करायचं. अलग लक्षात. घरात बाहेर केलं तर चालतंय, अन्यायासाठी, अन्यायाच्या विरोधात. मग काय येईल? पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात सर्वांना प्रवेश मिळावा म्हणून साने गुरुजींनी उपोषण केले. तर उपोषण केले हे क्रियापद, कुणी उपोषण केले? तर साने गुरुजींनी. म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर 2. किती सोपे सोपे प्रश्न आहेत ना मुलांनो. हां, पुढचा 5वा प्रश्न. पानवठ्यावरील ओल्या मातीत अनेक पक्ष्यांच्या पाऊलखुणा आढळतात. मग आता मला सांगा ह्याच्यातलं उत्तर क्रियापद कोणते सांगा? आढळतात. हे बरोबर आहे. आढळणे बरोबर आहे. इंग्लिशमध्ये फाइंड म्हणतात त्याला, बरोबर आहे. मग आता आढळणे, आढळतात. मग काय आढळतात? काय आढळतात? पाऊलखुणा. अरे पण पाऊलखुणाचं विशेषण सुद्धा घ्यावं लागतंय. पक्ष्यांच्या पाऊलखुणा. अरे पक्ष्यांच्या बद्दल माहिती सांगणारा शब्द पण घ्यावा लागतंय. म्हणजे काय घ्यावं लागल? अनेक पक्ष्यांच्या पाऊलखुणा. म्हणून याचं पर्याय नंबर 2 येणार नाही, नुसतं पाऊलखुणा. पर्याय नंबर 4 येणार नाही, अनेक पक्ष्यांच्या. तर पर्याय नंबर 3 हे करेक्ट आहे, अनेक पक्ष्यांच्या पाऊलखुणा. हे समजलं मुलांना? बऱ्याच वेळेला आपलं काही उत्तर बरोबर वाटतेत, पण अचूक उत्तर शोधता आलं पाहिजे. पाहूया पुढचा प्रश्न. हे बघा विद्यार्थी मित्रांनो, दुसरा प्रश्न. पुढे दिलेल्या वाक्यातील विधेय भाग ओळखा. आता तुम्ही उद्देश ओळखला ना, आता विधेय ओळखायचा. म्हणजे उद्देश सापडला की उरलेला भाग विधेय. हे किती सोपं आहे. विधेय भाग ओळखा व त्या पर्याय क्रमांकाशी वर्तुळ रंगवा. नंबर 1, अस्वलाच्या पायाचा ठसा माणसाच्या पायाच्या ठशासारखा दिसतो. हे समजलं? मग आता मला सांगा, इकडे बघा, क्रियापद कोणतं? दिसतो. आता दिसतो तर कोण दिसतो? नाही 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 नाही. कोण दिसतो? अस्वलाच्या पायाचा ठसा. हे लक्षात घ्या मुलांनो. कोण दिसतो? तर अस्वलाच्या पायाचा ठसा. बरोबर आहे. हे तर अस्वलाच्या पायाचा ठसा दिसतो. कसा दिसतो? तर माणसाच्या पायाच्या ठशासारखा. समजलं? कसा कसा दिसतो म्हणल्यावर माणसाच्या पायाच्या ठशासारखा हे उत्तर आलं. आणि कोण दिसतो म्हणल्यावर अस्वलाच्या पायाचा ठसा हे उत्तर आलं. म्हणून अस्वलाच्या पायाचा ठसा हे झालं उद्देश आणि उरलेला भाग झाला विधेय. म्हणून आता पर्याय वाचायची गरज नाही, तर याचं उत्तर पर्याय नंबर काय? माणसाच्या पायाच्या ठशासारखा दिसतो. माणसाच्या पायाच्या ठशासारखा दिसतो. पर्याय नंबर 2. हे होतं ना सोपं. चला पुढचं पहा. दुसरा. मुंग्या वेगवेगळ्या प्रकारचे गंधकण बाहेर सोडतात. हे बरोबर आहे. मग आता बाहेर सोडतात. कोण बाहेर सोडतात? मुंग्या. अरे मुंग्या म्हणजे झालं उद्देश आणि उरलेलं काय झालं रे? विधेय. वेगवेगळ्या प्रकारचे गंधकण बाहेर सोडतात. म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर 4. हे किती सोपं आहे. हे समजलं का मुलांना? समजायलंय ना? चला पुढचा प्रश्न. तिसरा. कवितेमुळे सावर पाड्याचे नाव आज सर्वदूर पसरले आहे. मग आता मला सांगा, पसरले आहे. मग आता मला सांगा, पसरले आहे. कोण पसरले आहे? कोण पसरले आहे? सावर पाड्याचे नाव. आता सावर पाड्याचे नाव हे पसरले आहे. बरोबर आहे. कोणचं उत्तर आलं. म्हणजे उरलेलं काय झालं रे? मग विधेय. मग विधेय काय? कवितेमुळे आज सर्वदूर पसरले आहे. म्हणून ह्याचं उत्तर पर्याय नंबर 2. कवितेमुळे आज सर्वदूर पसरले. हे समजायले ना तुम्हाला? आता किती सोपं चाललं रे. हे पुढचा प्रश्न. चौथा. पुढच्या वर्षी तुम्ही 5वीतून 6वी मध्ये जाणार आणि शिकवणाऱ्या शिक्षकांना विसरणार.
आठवण येईल का रे थोडी तरी आमची? हा चला ठीक आहे. मग आता ह्याचं उत्तर आठवू आधी आपण. पुढच्या वर्षी तुम्ही 5वीतून 6वीमध्ये जाणार. मग आता जाणार म्हणजे कोण जाणार? तिथं तुम्ही. बरोबर, तुमचं उत्तर आहे आम्ही, पण प्रश्नात काय तुम्ही, हे लक्षात आलं. मग आता तुम्ही हे जर काय असेल उद्देश, तर उरलेलं काय रे? पुढच्या वर्षी 5वीतून 6वीत जाणार. म्हणून हे झालं उद्देश आणि विधेय झाला पुढच्या वर्षी 5वीतून 6वीत जाणार. म्हणून पर्याय नंबर किती आला रे मुलांनो? 3. हे समजलं किती सोपं होतं. चला शेवटचा प्रश्न बघा रे. आमच्या शेजारी पाटलांची मुलगी लता राहत होती. आमच्या शेजारी पाटलांची मुलगी लता राहत होती. मग आता मला सांगा ह्याच्यामध्ये उद्देश कोण आहे? राहत होती क्रियापद आहे. पहिल्यांदा क्रियापद शोधा. राहत होती. मग कोण राहत होती? कोण राहत होती? लता. पण लता कोण आहे? पाटलांची मुलगी. म्हणून पूर्ण उद्देश कोण आहे? पाटलांची मुलगी लता. हे झालं उद्देश. आणि मग विधेय काय उरलेलं? आमच्या शेजारी राहत होती. म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर. समजलं मुलांनो? हे होता ना सोपा प्रश्न. हे पहा बरं पुढचा. मग चला मुलांनो, तिसरा प्रश्न. पुढील प्रत्येक वाक्यातील उद्देश भागात एकूण किती शब्द आहेत त्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. आता हा प्रश्न कसा विचारलाय समजलं का मुलांनो? पुढील प्रत्येक वाक्यातील उद्देश भाग ओळखायचा आणि त्या उद्देश भागात एकूण किती शब्द आहेत हे बघायचं आपल्याला. लक्षात आलं का? त्या पर्याय क्रमांकाचं वर्तुळ पुन्हा रंगवायचं. चला पहिला प्रश्न बघा. काय दिले पहिला प्रश्न? बावची गावचा बंडू शांत व कष्टाळू शेतकरी होता. मग आता मला सांगा ह्याच्यामध्ये शेतकरी होता. मग कोण होता? पण बंडू कसा आहे? हा त्याचं वर्णन आहे ते. पण बंडूचं विशेषण अलीकडे दिलं. बावची गावचा बंडू. हे झाला उद्देश. मग आता आपल्याला सापडलं उद्देश. मग आता उद्देश सापडलं तर आता एकूण किती भाग आहेत उद्देशाचे? 1 2 3. म्हणजे उद्देश भागात एकूण किती शब्द आले तरी 3. म्हणून ह्याचं उत्तर पर्याय नंबर 4. समजलं मुलांनो? चला पुढचा प्रश्न. एखादे संकट आल्यावर मुंग्या लगेच एकमेकांना सावध करतात. हे लक्षात आलं का? मग क्रियापद कोणतं ह्याच्यातलं? सावध करतात. कोण सावध करतात? मुंग्या. हे झालं उद्देश. मग आता उद्देश सापडलं तर एकूण किती शब्द आहेत उद्देशाचे? एकच. म्हणून पर्याय नंबर 4. किती सोपं आहे. हे तिसरा शब्द. प्रश्न. सुधीर आणि सुमन एकाच शाळेत शिकतात. मग आता शिकतात. कोण शिकतात? हा बघा बरं कसं फटाफट उत्तर येतात रे. आणि ना परीक्षेमध्ये ना तुम्ही स्वतःला प्रश्न विचारायचे असे मनातल्या मनात. असं बघा. मग लगेच असं मनातल्या मनात तुम्ही आता परीक्षेत काय सरांना विचारता येते का तुम्हाला? गार्डनिंगला आलेल्या सरांना कोण शिकतात? आता सरला विचारल्यावर सर तुमच्या जवळ येतील आणि तुमचा पेपर घेऊन जातील. म्हणून मनातल्या मनात बोलायचं. मग लगेच तुम्हाला कळतंय कोण शिकतात म्हणलं की आलं सुधीर आणि सुमन. मग किती शब्द आहे त्याचे? 1 2 3. म्हणजे पर्याय नंबर 1. हे समजलं का मुलांनो? चला आणि आपली ही ट्रिक कुणाला सांगू नका बरं का. आपल्या पुरतंच ठेवा. समजलं? हे चला पुढचं. चौथा प्रश्न. तो खेळ आम्ही मधल्या सुट्टीत खेळत असतो. बरोबर आहे. मग आता खेळत असतो. बरोबर आहे. क्रियापद कोणतं? खेळत असतो. कोण खेळत असतो? आम्ही. कोण खेळत असतो? आम्ही. म्हणजे एकच शब्द झाला की रे उद्देश. म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर 4.
ए चला ए शेवटचा प्रश्न बोलत बोलत काय रे फटाफट लगे शेवटची जो प्रश्न यायलेत लगेच. तुकडोजी महाराजांचे कार्य पुढे अनेक सेवा मंडळांनी चालू ठेवले. मग आता क्रियापद कोणतं? बरोबर आहे, चालू ठेवले आहे. बरोबर आहे, चालू ठेवले आहे. मग आता कोण चालू ठेवले? कोण चालू ठेवले? हा, पण ते सेवा मंडळ कसे आहेत? अनेक. हे लक्षात आलं का? कोण चालू ठेवले? तर सेवा मंडळांनी. पण सेवा मंडळीच्या अगोदर माहिती सांगणारा शब्द आहे अनेक, म्हणून ह्याचं उद्देश आहे अनेक सेवा मंडळांनी, आणि हे शब्द आहेत दोन, म्हणून ह्याचं उत्तर पर्याय नंबर 1. हे समजलं मुलांनो? चला शेवटचा प्रश्न बघा बरं. चला शेवटचा चौथा प्रश्न बघा बरं. पुढील प्रत्येक वाक्यातील विधेय भागात एकूण किती शब्द आहेत? त्या पर्याय क्रमांकाची वर्तुळ रंगवा. आता विधेय भागात बघायचे आणि किती शब्द आहेत ते बघायचं. फार सोपे प्रश्न आहेत. जगामध्ये कोणतंही काम हलकं नाही. क्रियापद कोणतं? क्रियापद कोणतं? आता मग तसं जर असेल तर नाही हे क्रियापद होणार नाही, हलकं. मग कोण हलकं? कोण हलकं नाही? आता सगळ्यात पहिल्यांदा एक बघा, विधेय बघायचे. मग उद्देश तर सापडू द्या. बरोबर आहे. मग हलकं नाही म्हणजे नाही हे क्रियापद समजा. नाही, मग कोण नाही? कोण नाही? नाही रे. हे बघा, नाही म्हणजे काय? कोण नाही तर कोणतंही काम. बरोबर आहे का नाही? कोण नाही? कोणतंही काम. हे झालं उद्देश. मग आता जर उद्देश जर तुम्हाला समजला तर विधेयमध्ये किती शब्द उरले? मग जगामध्ये हलकं नाही, म्हणून पहिल्याचं उत्तर काय? पर्याय नंबर 2, 3. हे चला पुढचा प्रश्न. रोगामुळे शरीर क्षीण होत जाते. मग आता ह्याचं उत्तर क्रियापद शोधा. जाते. कोण जाते? कोण जाते? शरीर. बरोबर आहे. कोण जातं? तर शरीर जाते. मग हे शरीर उद्देश. मग विधेय कोणते? रोगामुळे क्षीण होत जाते. म्हणजे 1, 2, 3, 4 शब्द, म्हणून पर्याय नंबर 3. हे चला पुढचा प्रश्न 3. आता आपण संगणकावरही पुस्तक पाहतो. कोण पाहतो? कोण पाहतो रे? आपण उद्देश. उरलेले शब्द 1, 2, 3, 4, म्हणून पर्याय नंबर 3. हे चौथा प्रश्न. आमच्या घरापासून शाळा फार जवळ होती. मग होती, कोण होती? शाळा. हे शाळा झाले उद्देश. मग विधेय किती आहे? 1, 2, 3, 4, 5, पर्याय नंबर 3. हे शेवटचा प्रश्न. एक उत्तम गाणारे बुवा आलेले आहेत. कोण आहेत? गाणारे बुवा. मग उरलेले शब्द किती झाले? आता गाणारे बुवा पण कसे? उत्तम गाणारे बुवा, म्हणजे एक उत्तम गाणारे बुवा. आलं का लक्षात? हे झालं उद्देश. विधेय किती? आलेले आहेत 2च शब्द, म्हणून ह्याचं उत्तर पर्याय नंबर 3. समजलं मुलांनो? अशा प्रकारे आजचा शिकवलेला भाग तुम्हाला समजला असेल अशी मी आशा करतो. धन्यवाद.